नमस्कार, मी ऋतुजा. या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. बातमी आहे रायगड जिल्ह्यातल्या RTO संदर्भातली. डंपरमधील ओव्हरलोड बॉक्साईटमुळे एकाला आपला जीव गमवावा लागलाय. ही बातमी श्रीवर्धन तालुक्यातनं ओव्हरलोड बॉक्साईटची वाहतूक सर्रास सुरू आहे आणि सोमवारी सकाळी 4:30च्या सुमारास 35 टन बॉक्साईटनं भरलेल्या डंपरला अपघात झाला. ही घटना म्हसळा शहराच्या जवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की डंपरमधला सगळा बॉक्साईट चालकाच्या केबिनवर आदळला, त्यामुळे केबिन सहित चालकाचा चुरा झालाय. श्रीवर्धन तालुक्यातल्या खुजारे, मेघरा, कारिवणे ह्या गावांमध्ये बॉक्साईटचं उत्खनन सुरू आहे आणि ह्या बॉक्साईट उत्खननाला स्थानिकांचा विरोध आहे आणि इथे तरी सुद्धा उत्खनन केलं जातं. RTO मार्फत डंपरची क्षमता 18 टन असताना सुद्धा ह्यात दुप्पट म्हणजे 36 टन बॉक्साईट भरून सर्रास बेकायदेशीर वाहतूक केली जाते आणि याचाच फटका आज एका चालकाला आपला जीव गमावून बसलाय. चालक निजामुद्दीन जमरुद्दीन अन्सारी या झारखंडमधला श्रीवर्धन रस्त्यावरच्या तीव्र उतारावरती ओव्हरलोड डंपरचा ताबा सुटला, त्यामुळे हा डंपर थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डोंगरावरती आदळला. डंपरची स्पीड अति आणि उतार असल्यामुळे गाडीतील 35 टन बॉक्साईट चालकाच्या केबिनवरती येऊन आदळला आणि या अपघातात चालक निजामुद्दीन अन्सारी ह्याचा घटनास्थळीच मृत्यू झालाय आणि 2 JCBच्या सहाय्यानं त्याचा मृतदेह बाहेर काढला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या अपघाताची माहिती मिळताच उपपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर एडवले, रोहिणीकर आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्यामध्ये हातभार लावली.